हॅलो, नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त कोणती सेवा करणं तुम्हाला शक्य होत नसेल, तर तुम्ही अगदी साधी, सोपी, ज्याला अटी नियम काहीच नाही, अशी सुंदर अशी सेवा नामस्मरणाची तुम्ही करू शकता. तर लिखित नामजपाला तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता. तर बघा, लिखित नामजप म्हणजेच काय, तर एखादी वही असावी, जी कुठलीही वही घेतली तरी चालते. तुम्ही 100 पेजेस घ्या, 200 पेजेस घ्या, तुमच्याकडे जी वही अवेलेबल असेल, एखादं रजिस्टर असेल ते तुम्ही घेऊ शकता. लिखित नामजप म्हणजेच काय, तर नामजप तुम्हाला लिहायचं आहे आपल्याला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नामजप जी काही सेवा आहे ती तुम्हाला लिखित स्वरूपात म्हणजे लिहायची आहे. आता ही सेवा करून काय होणार आहे, तर आपण बघूया मग सेवा कशी करायची. तर तुम्हाला सांगते का, लिखित नामजप बघा, अखंड महाराजांचे नामजप आपण जेव्हा करतो, चालता, बोलता, उठता, बसता, त्या नामजपाला कुठलाही नियम अटी नसते. त्याच पद्धतीने नामजप करत असताना आपली कृती, आपलं लक्ष हे वेगळीकडे असतं, पण आपण स्वयंपाक करत असतो म्हणजे आपलं डोकंही वेगळीकडे असतं. महाराजांचा नामजप करत असताना मी स्वयंपाक करते आहे, मनात माझे एकदम काही ना काही पॉझिटिव्ह विचार येतात, कधी निगेटिव्ह विचार येतात, आणि ते विचार आपण कधीच थांबवू शकत नाही. पण लिखित नामजप ही अशी एक सेवा आहे ना, की ज्यानं आपलं मन एकाग्र होतंच. तुम्ही एक वेळेस निश्चितच ही सेवा जर करून बघितली तर तुम्हाला कळेल, कारण या सेवेचा वैयक्तिक अनुभव बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, आणि मी सुद्धा ही सेवा कधीचीच म्हणजे माऊलीने सांगितलं तेव्हापासून सुरू केलेली आहे. मन एकाग्र होतं, महाराजांच्या नावात आपलं मन रमायला सुरुवात होतं, आणि एकदा का महाराजांच्या नावाची आपल्याला गोडी लागायला सुरुवात झाली का महाराजांनी आपल्या नामाची गोडी लागतेच. आता ते कसं करायचं आहे, तर बघा तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने. आता समजा मी स्वयंपाक करत आहे किंवा कुठलंही काम करत आहे, तर मी कसं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, किंवा गाडी चालवताना, बाहेर जाताना नामजप आपलं सुरू असतं. बघा, समोरच्याचं आपल्याला गाड्या दिसतात, एखाद्या बाईकडे आपलं लक्ष जातं, हॉटेलमध्ये लक्ष जातं, आपलं लक्ष विचलित होतं, झाडांकडे जातं, गार्डनकडे जातं, एखादी बाई लगेच भेटली का आपण ओळखीच्या माणसांशी गप्पा मारायला सुरुवात होतो, आणि मग तिथे आपलं नामजप मात्र थांबतं. पण त्याच्याच अपोजिटला जर तुम्ही लिखित नामजप करण्याचा विचार केला, तर लिखित नामजप आपण जेव्हा करतो तेव्हा माझी वही आहे ती वही समोर घेतो, त्याच्यावर आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग वही तुम्ही कुठलीही घेतली तरी चालते, फक्त वही ही कोरी असायला हवी, जेणेकरून तुम्हाला श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण नामस्मरण लिहित असतो ना आपले, तेव्हा डोळ्यांवरचं लक्ष आपलं त्या नावावर केंद्रित होत असतं, आणि त्या नावाप्रमाणेच आपण बोलतो का श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग काय होतं, आपलं डोकं, आपले हात, त्याचं जे काही पूर्ण लक्ष आहे ते नावाकडे केंद्रित होत असतं, आणि म्हणूनच आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं लिहत असतो. बघा, या वर्णात आपल्याला लिहायचं आहे. आपण स्पीडमध्ये लिहितो, स्पीडमध्ये आपण नामजप करत असतो, बरोबर आहेच, पण आपण संपूर्ण लक्ष त्या नावाकडे असतं, आपलं डोकंही त्या नावाकडे असतं, आणि आपल्या आवाजामुळे जेव्हा आपण लिखित नामजप करत असतो तेव्हा आपलं डोकं, आपले हात, आपले डोळे, आपलं मन अगदी शांत होतं, आणि अगदी लक्ष पूर्ण त्या नावाकडे केंद्रित झालेलं असतं. आणि जे सातत्याने आपण करतो ना, आता मी समजा ठरवलं की रोज 51 वेळा मला श्री स्वामी समर्थ मंत्र नामजप लिहायचा आहे, दररोज 11 वेळा जरी तुम्ही लिहिला ना, तरी खूप मोठी सेवा आपल्याकडनं घडत असते. नित्य नियमाने दररोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप मी या मंत्र ह्या वहीमध्ये लिहिणार आहे, तर 51 वेळा, 21 वेळा, सुरुवातीला 11 वेळा जरी सुरुवात केली ना, तरी आपलं जे काही मन इकडे तिकडे भरकटत असतं, आपलं मन जेव्हा नंतर आपण ती सेवा कंटिन्यू करतो ना, तेव्हा एक सेवेमध्ये सातत्य येतं. श्री स्वामी समर्थ या नावावर आपलं लक्ष केंद्रित होतं, आपला महाराजांवरचा विश्वास दृढ होतो, श्रद्धा कायम टिकून असते, आणि आपण श्री स्वामी समर्थ या अखंड नामस्मरणामध्ये गुंतून गेलेलो असतो. आपण काय लिहितो आहे, कुठे टोप्या देतो आहे, सगळे एकदम परफेक्शनमध्ये आपल्याकडनं जे होतं आहे ते हळूहळू आपलं मन एकाग्र होतं, आणि हीच सेवा खरंच आपल्याला वैयक्तिक अनुभव देऊन सांगते. सर्वप्रथम इतकी सुंदर अशी सेवा आहे ना, जर तुम्ही घरामध्ये खूप लोक असाल तर सामूहिक पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. प्रत्येकाने 11 वेळेत जरी लिहिलं तरी सुद्धा खूप होतं. बघा, गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज 11 वेळेस, 100 वेळा, तुम्हाला जसं जमेल तसं 1 पेज, 2 पेज अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं जे काही नामस्मरण आहे, श्री स्वामी समर्थ नामजप आहे तो लिहायचा आहे.
प्रत्येकाचा स्पीड हा वेगळा असतो. तुम्हाला ज्या पद्धतीने लिहिता येईल त्याच पद्धतीने लिहायचं. एक नोटबुक घ्यायची आणि प्रत्येकाने थोडं थोडं जरी लिहिलं तरी सेवा ही सगळ्यांकडून घडणार आहे आणि छान अशी तुमचं नामजपाचं जे बँक बॅलन्स आहे तो निश्चितच वाढणार आहे. बघा, आधीच्या पानात काहीतरी आणि तुम्ही मजकूर लिहिलेला आहे, मग तुम्ही तो कट करू शकतात आणि बाकीचं जे काही आहे उर्वरित पानावर तुम्ही छान पद्धतीने सेवा सुरू करू शकता. आता समजा माझी अगदी नवीन कोरी वही आहे, काय करेल तर या 2 भाग त्या वहीचे सर्वप्रथम आपल्याला करायचे आहे. 2 भाग केल्याच्या नंतर एक कॉलम करायचा आहे. 2 छोटे-छोटे 2-3 कॉलम पेजला करायचे आहे. तिथे मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करायचं आहे. वही छोटी असेल, मोठी असेल तरी चालेल. म्हणून 2-3 तुम्हाला जसे कॉलम करता येतील 4-5 त्या पद्धतीने करायचं. मी खूप मोठं रजिस्टर लावलेलं आहे, त्याच्यावर 5 कॉलम होतात आणि त्या पद्धतीने कॉलम आखून रोज किती लिहायचं हे आपल्यावर असतं. स्वतःच्या मनाने ठरवायचं. रोज 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तुम्हाला जसं जसं लिहिता येईल तसं. सुरुवातीला 11 वेळेत जरी लिहिलं ना तर 21 वेळा, 51 वेळा आणि मग 108 वेळा निश्चितच तुम्हाला रोज स्पीड वाढेल आणि हळूहळू लिहायची जी काही सवय आहे ती लागेल. महिलांनी रोजची लिहायची सवय जर लावली तर आपण बघा, आपण शाळेत असतो तेव्हा खूप लिहायचो. रोज आपल्याकडनं खूप सारा पेन धरला जायचा, लिहिलं जायचं. पण आता आपला स्टॅमिना म्हणा किंवा आपलं लिहिण्याचं जे काही हे आहे ते सुद्धा थांबून गेलेलं आहे. कारण आपण घरातल्या कामांमध्ये पेनही हातामध्ये धरू शकत नाही किंवा धरला जात नाही, काही गरजच नसते त्यावेळेस. म्हणून तुम्ही जर ह्या पद्धतीने जर सेवा केली तर तुमचं सगळी काही सेवा होते आहे, ज्याला आपण सामूहिक सेवा म्हणतो आहे. चालता, बसता, उठता, बोलता आपण नामजप करू शकतो. पण 21 वेळा जरी आपण अशा पद्धतीने दररोज आपण 21 वेळा जरी लिहिलं तरी सुद्धा खूप जास्त सेवाही तुमची फलद्रूप होते. बघा, कुठलेच नियम अटी नाहीये, ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाहीये. फक्त एक सांगेल की अंघोळ करूनच तुम्ही या सेवेला उठल्या जरी लगेच तुम्ही लिहिलं तरी चालेल. पण स्वतःची अंघोळ छानपैकी झाल्यावर अजिबात सेवेला त्या नोटबुकला हात लावायचा नाही. मग दिवसभरात तुम्ही सेवा केव्हाही करू शकता, पण अंघोळ मात्र तुमची केलेली असावी. अंघोळ करतो ना तेव्हा आपल्यालाही छान प्रसन्न वाटतं. छानपैकी आपण पावडर टिकली करतो, केस विंचरतो. मग ते आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला, आपल्या शरीराला प्रसन्नता येते. एक सकारात्मकतेची जाणीव आपल्याला होत असते. मन शुद्ध असतं. अंघोळ म्हणजेच फक्त अंघोळ धुवून हातपाय बसणं असं नाही. तर अंघोळ करून झाल्याच्या नंतर तुम्ही देवासमोर बसायचं आहे. देवासमोर बसून झाल्याच्यानंतर छान असा दिवा आपण देवपूजा सकाळी करत असतो आणि दिवसभरात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही जे काही आहे ते करू शकतात. कॉलेजला, कामावर, ट्रॅव्हलमध्ये, जॉबच्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही नामजप, लिखित नामजप सुद्धा तुम्ही वही सोबत घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला जमेल तिथे तुम्ही हे सेवा करू शकता. तर आता हे सेवेचे नियम तुम्हाला सांगितलेले आहे. कांदा लसूण बाहेरगावी पराणं काहीच नियम असे नाही आहे. अगदी साधी आणि सोपी ही सेवा आहे. फक्त मांसाहार जे काही आहे, मांसाहार तुम्ही कळकळीत वर्ज्य करावा. कारण सेवा सुरू असताना मांसाहार अजिबात खायचा नाही. हा नियम मात्र प्रत्येकाने पाळायचा आहे. बघा, कोणत्या घरामध्ये मांसाहार खाल्ला जातो त्या दिवशी अजिबात तुम्ही त्या वहीला हात लावायचा नाही. तुम्ही तिच्यामध्ये सेवा लिहायची नाही आहे. आणि जर तुम्ही स्वतः मनापासून ठरवलं तर मांसाहार सुद्धा तुम्ही वर्ज्य करू शकता. त्याचबरोबर प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा आहे का तुम्हाला कशा पद्धतीने आणि किती सेवा करायची आहे. माझ्या घरातही मी, माझे मिस्टर आम्हाला जसं जमतं त्या पद्धतीने आम्ही 11 वेळा, 51 वेळा, मी तर कधी कधी लिहायला बसली तर 4 ते 5 पेजेस जे आहे रजिस्टरचे ते लिहून टाकते. कारण आपल्या मनावर असतं ना, आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये निश्चितच आपण नामजप लिहित असतो आणि सुरुवात करत असतो. बघा, जेव्हा आपण नामजपाची सेवा करतो ना तेव्हा आपल्याला नावाची गोडी लागते आणि एकदा का आपल्याला नावाची गोडी लागली ना तर महाराजांनाही आपली गोडी लागतेच. असे अनुभव खूप सारे या सेवेमध्ये येत असतात. नोटबुक तुम्ही नवीन घ्या, जुनी घ्या, तुमच्याकडे असेल ती नोटबुक तुम्ही घ्या. तुमच्या घरातली एखादी छोटीशी वही, मोठी वही तुम्हाला जी घ्यायची असेल ती तुम्ही घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर तुमचा प्रश्न जर मोठा असेल तर निश्चितच तुम्ही मोठं जे काही नामजप आहे ती लिहायचं आहे. कारण लिखित नामजप सुद्धा माऊलीने सांगितलेलं आहे का 12 लक्ष जप जेव्हा तुमचा लिहून होईल तेव्हा तुम्हाला कुठल्याही केंद्रावर, कुठल्याही कागदावर प्रश्न लिहायची वेळ येणार नाही, असं स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी, आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच सगळ्यांच्या घरामध्ये, सेवेकरांच्या घरामध्ये लिखित नामजपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे वही भरून झाल्याच्या नंतर तुम्ही
आपलं जे काही दत्तधाम आहे, म्हणजे आपलं अक्कलकोटला जाणार असाल, गाणगापूरला जाणार असाल, पिठापूरला जाणार असाल, गुरुपीठावर जाणार असाल, तिथे सुद्धा तुम्ही ते वही दिंडोरीला जाणार असाल, तिथे सुद्धा तुम्ही ते वही जमा करू शकतात. किंवा तुम्ही कुठेही जाणं शक्य होत नसेल तर तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये सुद्धा ती वही भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला जमा करायची आहे. कारण बघा, असं सांगितलेलं आहे का त्या वह्या आपल्याला तिथे द्यायच्या आहे, म्हणून आपण हे सगळे नामजप प्रत्येकाकडून लिहून घेतो आहे, जेणेकरून 12 लक्ष जप आपल्याला तो लिहून प्रत्येकाचे प्रश्न जे काही आहे ते सॉल्व्ह करायचे आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धीचं वातावरण, शांततेचं वातावरण नामस्मरणाने तयार करायचं आहे. बघा, वही लिहून झाल्याच्या नंतर जर तुम्हाला जाणं शक्य होत नसेल तर एखाद्या कपाटामध्ये किंवा जिथे आपण गुरुचरित्र, स्वामीचरित्र, नवनाथ ग्रंथ ठेवतो, असे छान अशा स्वच्छ जागेमध्ये, सुंदर जागेमध्ये किंवा देवघरामध्ये अशा ठिकाणी तुम्हाला जिथे ग्रंथ वगैरेची जागा आहे तिथे तुम्हाला ती वही चांगली ठेवून द्यायची आहे. बघा, या सेवेने खूप छान अनुभव प्रत्येकाला येत असतात. तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीने जरी लिखित नामजप केलं ना तरी सुद्धा तुम्हाला अगदी छान अनुभव येतील. जेव्हा एखादा व्यक्ती लिहितो ना तेव्हा आपलंही मन लागतं का चला मी सुद्धा लिहिते आहे, मला सुद्धा हळूहळू आवड निर्माण व्हायला सुरुवात होते. आपण म्हणतो ना, कोणीतरी मंदिरात गेलं म्हणजे मलाही हेवा सुटतो त्या गोष्टीचा. तसं आहे, एखाद्याने सेवा केली का मी लिखित नामजप लिहायला सुरुवात करते आहे तर निश्चितच आपल्याला सुद्धा हेवा वाटणार आहे आणि आपण सुद्धा त्या सेवेला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर अगदी तुम्हाला सांगते, या गुरुपौर्णिमेपर्यंत काही ना काही एक वेळा तरी तुम्ही महाराजांचं नामजप करू शकता ना, लिहू शकता ना. नामजप अखंड करत असतो. रोज एक माळ आपण करत असतो किंवा रोज 11 माळी आपण नामजप करत असतो, म्हणजे 1000 वेळा आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामजप म्हणत असतो. तेच तुम्हाला लिहायचं आहे. 11 माळी जरी तुम्ही दिवसातून लिहिला ना 1000 वेळा तरी सुद्धा तुमचे प्रश्न हळूहळू सुटायला सुरुवात होतील. 11 दिवसांची करा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं, पण गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही एक रेग्युलर रुटीनने करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जसं जमेल तसं करा. या पद्धतीने तुम्ही तुमचे 1000 वेळा नामजप निश्चितच लिहिणे होऊ शकता. गुरुपौर्णिमेपर्यंत खूप सुंदर सेवा आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. कारण कसं होतं ना, गुरुपौर्णिमेपर्यंत काहीच करणं शक्य होत नाहीये, तर दिवसाचे 10 ते 15 मिनिटं देऊन तरी तुम्ही ही सेवा निश्चितच करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला ही वही कोणत्याही मंदिरात किंवा कुठल्याही ठिकाणी ठेवायची नाहीये, तर केंद्रात ठेवायची आहे. किंवा जोपर्यंत केंद्रात जाणं शक्य होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये ती वही ठेवायची आहे. त्याचबरोबर ज्या परमेश्वराला तुम्ही मानतात, ज्याचं नाम तुम्हाला जपायचं असेल त्या म्हणजे किंवा महाराज असू दे किंवा इतर गणपती बाप्पा आहेत, राम आहेत, जय जय श्रीराम लिहू शकता तुम्ही, श्री स्वामी समर्थ लिहू शकता, श्री राम लिहू शकता, साईबाबांचा आहे, श्री गुरुदेव दत्त आहे किंवा देवीचा मंत्र आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही देवाचं नामजप लिहू शकता. पण श्री स्वामी समर्थ जर तुम्ही सेवेमध्ये असाल तर हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भक्तीनुसार तुम्हाला ज्या देवाची सेवा आवडेल त्या देवाची तुम्ही सेवा करू शकतात. आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या भक्तीप्रमाणे देवाची पूजा करत असतो, सेवा करत असतो. आपले गुरु जे असतील त्यांचं नामजप तुम्हाला या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरूंचं नामस्मरण तुम्हाला लिहायचं आहे. निश्चितच तुम्हाला छान अनुभव येतील, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा, ज्या लोकांची निश्चित नामजपाची सामूहिक सेवा सुरू आहे ना, त्यांच्या घरातील सगळे अगदी दिवसातून थोडा वेळ काढून छान असं नामजप लिहितात. मग मुलं असू दे, मुली असू दे किंवा सासू सुना, सासरे असू दे, घरातले सगळे मेंबर्स असू दे, सगळे काही आपण दिवसातून 100 वेळा जरी लिहिलं, 11 माळी जरी लिहिल्या, 11 वेळा जरी लिहिलं, 11 पासून सुरुवात करायची, जेणेकरून हळूहळू का इतकी ओढ लागते ना का दिवसात 4-5 पानं लिहायला अजिबात वेळ लागत नाही. त्याचबरोबर काळा पेन अजिबात वापरायचा नाही आहे, तर ब्ल्यू कलरचा जो पेन आहे त्याच पेनाने तुम्हाला सुरुवात करायची आणि त्याच ब्ल्यू कलरच्या पेनाने